वर्धा जिल्ह्यामध्ये सुसाट वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली। वर्धा, देवळी, आर्वी आणि सेलू तालुक्यामध्ये अनेक भागांमध्ये पावसाच्या सरी बरसल्या। मागील 2 दिवसांपासूनच्या उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला असून वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला। आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। अफगाणिस्तानने अडवली मान्सूनची वाट। 20 जून नंतरच व्यापणार महाराष्ट्र। आगेकूचीचा वेग मंदावलाय। एल निनोचा प्रभाव व गरम व कोरड्या वाऱ्यांमुळे चिंता वाढली। पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये मान्सून कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालचा उर्वरित भाग तसेच ओडिशा आणि छत्तीसगडच्या काही भागामध्ये पुढे सरकण्यासाठी पोषक वातावरण आहे। मात्र महाराष्ट्रात मान्सूनच्या आगेकूचीचा वेग मंदावलाय। पुढील 4 ते 5 दिवसात राज्यात पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे। विलीनीकरणाचे प्रस्ताव दोन्ही काँग्रेसकडून एकसंध राष्ट्रवादी काँग्रेस असतानाचा चर्चा। काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार नसल्याचं शरद पवार गटाकडून सांगण्यात येत असलं तरी राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध असतानाही काँग्रेसमध्ये विलीनीकरणाचा प्रस्ताव दोन्ही काँग्रेसकडून देण्यात आलं होतं। दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांमध्ये या प्रस्तावावर चर्चा झाली होती अशी माहिती दोन्ही काँग्रेसचे नेते सांगतायत। धरणातील पाणी पिण्यासाठी, सिंचनासाठी उपसाबंदी। संभाव्य जलसंकटामुळे राज्य सरकारचा निर्णय, तात्काळ अंमलबजावणी सुरू। जलसंपदा विभागाने राज्यातील सिंचनाच्या पाणी उपशावर बंदी घातली। पिण्याच्या पाण्यास सर्वोच्च प्राधान्य दिलंय। या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश आहेत। 31 ऑगस्ट पर्यंत आदेश लागू असून दर आठवड्याला अहवाल सादर करण्यात येणार आहेत। पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या जलसाठाचा इतर कोणत्याही कारणासाठी वापर होऊ नये असे आदेशात स्पष्ट करण्यात आलंय। तसंच धरणे, कालवे, नद्या आणि तलावांमधून होणारा अनधिकृत आणि बेकायदेशीर पाणी उपसा रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे। विद्यार्थ्यांना एसटी पास ऐवजी आता डिजिटल रुपे कार्ड देणार। विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सवलतीच्या मासिक पाससाठी हे कार्ड आवश्यक राहणार असून विद्यार्थ्यांनी सरळ अथवा अपार क्रमांक तसेच त्यास जोडलेला शासकीय ओळख क्रमांक उपलब्ध करून देणे बंधनकारक राहील। या माहितीच्या आधारे विद्यार्थ्यांची पात्रता तपासून कार्ड नोंदणी केली जाईल। या नोंदणीसाठी विद्यार्थी अथवा पालकांना भ्रमणध्वनी क्रमांक देणं अनिवार्य असेल। आवश्यक शुल्क भरल्यानंतर विद्यार्थ्यांना पावती देण्यात येईल। नोंदणी पूर्ण झाल्यानंतर साधारणपणे 30 दिवसांच्या आत कार्ड छापून संबंधित आगारामध्ये उपलब्ध करून देण्यात येईल। त्यानंतर पॉस मशीनद्वारे कार्ड सक्रिय करून ते विद्यार्थ्यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे। 1972 पेक्षाही भयंकर दुष्काळाचं सावट। विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा। पावसाने दडी मारल्यामुळे ग्रामीण भागामध्ये तलावांनी, धरणांनी आणि विहिरींनी तळ गाठलाय। बोरमध्ये देखील पाणी नसल्यामुळे जेमतेम 10 ते 15 मिनिटं पाणी येऊन बोरिंग देखील बंद पडतंय। त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। नांदेड जिल्ह्यातील पीक विम्याची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार। भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य बालाजी वच्चेवार यांची माहिती। विठ्ठल मंदिर 23 आणि 24 जूनला दर्शनासाठी पूर्णपणे बंद राहणार। विठुरायाच्या मूर्तीवर होणार विशेष संवर्धन प्रक्रिया। तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार 22 ते 24 जून दरम्यान रासायनिक पद्धतीने मूर्तीवर संरक्षण लेपन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। रोहित पवारांना काँग्रेसचा हात। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ देखील उपोषण करणार। राज्य सरकारने जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी जाहीर करावी। जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत अन्नदात्यासाठी अन्नत्याग सुरूच राहील अशी घोषणा करत रोहित पवार गेल्या 2 दिवसांपासून उपोषण करतायत। त्यांच्या या उपोषणाला आता काँग्रेसने देखील जाहीर पाठिंबा दर्शवला असून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे देखील पंढरपुरात जाऊन उपोषणाला बसणार आहेत। खुद्द सपकाळ यांनी शनिवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना घोषणा केली। अमरावती जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये 41% जलसाठा। शहानूर धरणामध्ये 18.50 दलगमी साठा। उन्हाळ्यामध्ये दिलासा मिळालाय। विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम। सुप्रिया सुळे यांची माहिती। महागाई, बेरोजगारी हेच खरे देशापुढील मुद्दे। राष्ट्रवादी पवार गट विलीन होणार नाही। राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या राजकीय वावड्या उठल्या होत्या। मात्र या सर्व चर्चांना खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट शब्दांमध्ये पूर्णविराम दिलाय। जुन्नरमध्ये उभं राहणार बिबट्यांचं शहर। एकूण 1144 बिबट्यांसाठी 5 रेस्क्यू सेंटर। अहवालाला प्राथमिक मंजुरी मिळाली। जुन्नर तालुक्यामधील संतवाडी आणि खानापूर तर आंबेगाव तालुक्यातील कळंब तसेच शिरूर तालुक्यामधील पिंपरखेड आणि नावरा येथे हे रेस्क्यू सेंटर उभारण्यात येणार आहेत। संतवाडी येथे सर्वाधिक 440, खानापूर येथे 280 तर पिंपरखेड येथे 184 तर कळंब आणि नावरा येथे प्रत्येकी 120 बिबट्यांची क्षमता असणार आहे। वधूंची टंचाई, त्यात अपेक्षांचाही अडसर। तरुणांचे विवाह जमण्यामध्ये खोडा। वधूवर सूचक मंडळांमध्ये वरांची गर्दी।
कर्जमाफीच्या जाचकटी रद्द करा, शेतकऱ्यांनी कृषी मंत्र्यांचा ताफा अडवला. पीक विमा, कर्जमाफी आणि शेतकरी प्रश्नांवर माजलगावला तीव्र आंदोलन. परभणी रोडवरील वसंतराव नाईक चौकामध्ये कृषी मंत्र्यांचा ताफा अडवून शेतकरी प्रतिनिधींनी शासनाच्या शेतकरी विरोधी धोरण विरोधामध्ये आवाज उडवला. यावेळी कर्जमाफी योजनेतील जाचकटी, पीक विमा मंजुरी तसेच अडथळे, लाभार्थी पात्रतेसाठी लावलेले अव्यवहार्य निकष आणि बीड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना न्याय मिळत नसल्याचा मुद्दा ठळकपणे मांडण्यात आलाय. रुग्णालयांशी संलग्न औषध दुकानातूनच औषध खरेदी करण्याची सक्ती केल्यास कारवाई, तुकाराम मुंडे यांचे निर्देश. पसंतीच्या कोणत्याही परवानाधारक विक्रेत्याकडून औषध खरेदीचा अधिकार. काही रुग्णालये वारंवार संलग्न औषध दुकानातूनच औषधे खरेदी करण्यासाठी दबाव टाकतात. काही ठिकाणी अन्य दुकानातून औषधे खरेदी केल्यास उपचारात अडथळे निर्माण होऊ शकतात किंवा कारवाईचा इशारा दिला जाईल, असे निदर्शनात आले. लातूर जिल्ह्यात पाऊस येईना, 125 गावांना टंचाईचे चटके, 151 विहिरींचे अधिग्रहण. जळकोटमध्ये 3 टँकर, पावसाची प्रतीक्षा. मान्सून लांबल्यास आणखी गावांमध्ये टँकरची शक्यता निर्माण होणार. नागपूर जिल्ह्यात आनंदसरी बरसल्यास सलग दुसऱ्या दिवशी जमाजम. महिन्यानंतर पारा 40 अंशाच्या खाली. पुढील काही दिवस पावसाळी. शुक्रवारप्रमाणे शनिवारी देखील पावसाने जोरात हजेरी लावली. शुक्रवारी दुपारनंतर जोरात बरसलेला पाऊस सायंकाळी थांबला, मात्र त्यामुळे रात्रीच्या तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण होत उष्णता कमी झाली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना 14 कोटी 98 लाखांची मदत. डीबीटीद्वारे खात्यात जमा होणारा निधी. विभागातील 2377 शेतकऱ्यांना 2 कोटी 96 लाख. एप्रिल महिन्यात अतिवृष्टी होऊन मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचं नुकसान झालं होतं. त्यानंतर महसूल विभागाने या नुकसानीचे पंचनामे करत राज्य सरकारकडे मदतीचे प्रस्ताव सादर केले होते. राज्यातील पुणे, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तालयांकडून हे प्रस्ताव देखील दाखल करण्यात आले होते. त्यानुसार राज्याच्या महसूल आणि वन विभागाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मंजूर केलेली आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये 48 तासानंतर साधे मीटर स्मार्टमध्ये बदलणार. महावितरणाचा संदेश. ग्राहक संघटनांचा संताप. महावितरणने लाखो ग्राहकांच्या भ्रमणध्वनीवर पाठवलेल्या संदेशामध्ये स्मार्ट मीटर नसल्यास 48 तासानंतर सध्याचे साधे मीटर बदलून त्याऐवजी स्मार्ट मीटर बसवण्यात येतील, अशी पूर्वसूचना दिली. सरकारने यापूर्वी स्मार्ट मीटरची सक्ती केली जाणार नसल्याचं आश्वासन दिलं होतं आणि या संदेशामुळे पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहे. नागपूर प्रादेशिक वन विभागात वाघ येताच वाजणार सायरन. एआयद्वारे सतर्कतेचा इशारा. पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये नवीन उपक्रम. पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये आणि नागपूर प्रादेशिक वन विभागात कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित वाघ सतर्कता प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे. गावांजवळ वाघाची उपस्थिती वेळेत ओळखून मानव आणि वन्यजीव संघर्ष कमी करणे हा या प्रणालीचा मुख्य उद्देश आहे. वाघ गावाजवळ येताच सायरन वाजून गावकऱ्यांना सतर्क केलं जाईल. युरियाचा दर कोसळल्यामुळे खत अनुदानाचा भार कमी होणार. केंद्र सरकारकडून अर्थसंकल्पीय तरतुदीचा फेरआढावा. निर्यातदार देशांची युरियाच्या निविदा दरामध्ये 51% कपात. अल निनोच्या प्रभावाखाली असलेला मान्सून भारतीय शेतकऱ्यांना सध्या हुलकावणी देत असला तरी जागतिक बाजारामध्ये खतांच्या किमतीमध्ये मोठी घसरण झाल्यामुळे शेतकरी वर्गाला दिलासा मिळालाय. खतांच्या किमतीतील घसरण केवळ शेतकऱ्यांच्या फायद्याची ठरणार नाही, तर केंद्र सरकारच्या तिजोरीवरील खतांच्या अनुदानापोटी अपेक्षित ठरलेला मोठा आर्थिक बोजा देखील कमी होणार आहे. झेंडूच्या फुलांना सोन्याचा भाव. अधिक मासामुळे फुल उत्पादकांना तारलंय. अधिक मास सुरू झाल्यामुळे मंदिरामधील पूजा, धार्मिक विधी, भजन कीर्तन, सप्ताह आणि विविध धार्मिक कार्यक्रमांसाठी फुलांची मागणी जोर धरते. मंचर येथील किरकोळ बाजारामध्ये सध्या झेंडूची फुले 125 ते 150 रुपये प्रति किलो दराने खरेदी विक्री होते, तर मुंबईच्या घाऊक बाजारामध्ये झेंडूला तब्बल 200 रुपये प्रति किलो पर्यंतचा दर मिळतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.